वाघोली येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि या अनुषंगाने बोलण्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामराजी तळसाहेब. साहेब, काय सांगाल एकूण स्पर्धेच्या अनुषंगाने? 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा वाघोली येथे 18 मार्च ते 22 मार्च पर्यंत होणार आहे आणि याकरता आमची तयारी चालू आहे. एक गोदा मातीचा राहणार आहे, एक गोदा दोन गोदे गादीचे राहणार आहे. यामध्ये मातीचं पहिल्यांदा आम्ही पूर्ण जिल्ह्याचे जे आमचे प्रतिनिधी आहे कुस्तीगीर संघाचे, त्यांना आवाहन केलं की आपापल्या जिल्ह्यातून लाल माती घेऊन आपण यावं आणि 1 तारखेला त्याचं आम्ही भूमिपूजन वाघोली इथे ठेवलं आहे. फार मोठ्या प्रमाणात कुस्ती स्पर्धा राहतात. जवळजवळ 1 ते 1.5 लाख कुस्ती शौकीन त्या कुस्त्या पाहण्याकरता येतात. विशेष म्हणजे बक्षीससुद्धा मोठ्या प्रमाणात राहतात. म्हणजे महाराष्ट्र केसरीला एक जीभ राहतात आणि जे 19 गट आहे त्यामध्ये 19 बुलेट आम्ही देतो. सेकंडलाही सुद्धा गाड्या देतो. मोठी स्पर्धा वाघोली इथे होणार आहे. त्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातून सिलेक्शन टीम आहे, जी सिलेक्शन होते त्या ठिकाणी येणार आहे आणि लाल मातीसुद्धा प्रत्येक जिल्ह्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी येणार आहे. प्रथमच लाल माती आपण तिथे आणण्यात येणार आहे, तर काय सांगाल या अनुषंगाने? तसं तर महाराष्ट्र हा कुस्तीचं माहेरघर म्हणत होतो आपण. आज बी माहेरघरच आहे. हरियाणा पंजाब नंतर खरं तर कुस्तीमध्ये महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र पहिले होता, हरियाणा पंजाब नंतर होता. परंतु आज महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या माध्यमातून ज्या आम्ही स्पर्धा घेत आहे, नॅशनलची स्पर्धा असो, महाराष्ट्र केसरीची स्पर्धा हो, ज्याला आम्हाला मान्यता आहे ऑल इंडिया कुस्तीगीर महासंघाची. आमचा यामागचा उद्देश असा आहे की महाराष्ट्रातला मातीत जन्मलेला हा कुस्तीगीर, ज्यांनी आजपर्यंत हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, नॅशनलमध्ये गेले, कॉमनवेल्थमध्ये गेले, आशियाडमध्ये गेले, ऑलिम्पिकमध्ये गेले, अशा कुस्तीगिराला जतन करणारी ही महाराष्ट्रातली माती होती. आणि म्हणूनच आम्ही सर्व जिल्ह्यातून त्या ठिकाणी वाघोली येथे 1 तारखेला जे भूमिपूजन होणार आहे गोद्याचं, त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या प्रतिनिधी जे आमचेवाले आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या, त्यांच्या माध्यमातून लाल माती बोलावली आहे. महेश गुंजेवार, TV9 मराठी, वर्धा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.